श्री स्वामी समर्थ. मी सोनाली स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी कुठं आले आहे हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर आज मी आले आहे पुण्यामधील निळकंठेश्वर महादेव मंदिर येथे. आणि ह्या मंदिराची खासियत तुम्हाला काही वेगळी सांगायला नको, कारण हे पुण्यातील अतिशय प्रसिद्ध असं मंदिर आहे. खूप दिवसापासूनचं यायचं चाललं होतं, पण मुहूर्त लागत नव्हता. आज फायनली तो दिवस आला होता आणि इथं गेल्यावर आपण स्वर्गात आलो आहोत की काय असंच वाटत होतं. महाभारतातली रामायणामधले खूप असे सीन इथं त्यांनी केलेले होते. इथं छान प्रकारे ते पुतळ्यांच्या स्वरूपात मांडून ठेवलेले होते. ते बघून खरंच खूप भारी वाटत होतं. जेव्हा मुलांना आपण अशा गोष्टी दाखवतो ना, तेव्हा त्यांनासुद्धा रामायण महाभारताविषयी माहीत होतं. आणि ह्या ठिकाणाची एक खूप मोठी अशी खासियत अशी आहे की हे जे महादेवाची इथली पिंड आहे ती स्वयंभू आहे. आणि इथं व्यसनमुक्तीचा जो असतात तो कार्यक्रम म्हणा किंवा जो प्रयोग केला जातो, इथं येणारा जर कोणी व्यसनी माणूस असेल तर इथं येऊन तो त्याचं व्यसन सोडवतो. आणि हा उपक्रम खूप दिवसापासून इथं राबवला जातो आणि त्याचा अनुभव खूप लोकांनी घेतला आहे असं पण मी ऐकलं आहे. आणि स्पेशल व्यसनमुक्तीसाठी सुद्धा इथं खूप लोक येतात. सगळं काही फिरून झाल्यानंतर आम्ही नंतर प्रसाद घेतला. इथं प्रसादाची सुद्धा सोय केलेली असते. त्यानंतर महादेवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही खाली येण्यासाठी निघालो. जाताना तर खूप कसरत करावी लागली, म्हणून येताना ट्रॅक्टरमधून खाली